ब्लाऊज शिवताना गळे कसे करायचे, काय करायचे, डिझाईन कोणती झाली पाहिजे, आपल्याकडे ते गळे आहेत का, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या क्लायंटला प्रश्न रूपामध्ये पडत असतात. तर त्यांचे प्रश्न आपण ऐकून घ्यायचे आणि त्यांना मग आपल्या डोक्यात असतं की अरे आपलं हे जर रेग्युलरचं क्लायंट आहे, आपण यांना कोणत्या कोणत्या डिझाईन शिवून दिलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या डिझाईन यांच्याकडे अवेलेबल असणार आहेत आणि आत्ता सध्या काय डिमांड आहे, या साडीवरती काय रिक्वायरमेंट आहे किंवा साडीला कोणता लुक छान दिसेल. आणि त्याहून जास्त महत्त्वाचं हे की क्लायंट जर म्हटलं की मला साधा सोपा सिंपल लुक हवा आहे, अजिबात डीप नेक नको आहे, डीप नेक हवा असेल किंवा डीप नेक होणार असेल तर मला ही डिझाईनच कॅन्सल करायची आहे, मला ही डिझाईनच नको कारण मला डीप नेक आवडत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला डीप नेकमध्ये हिचं डिझाईन बसत असेल, छोट्या नेकमध्ये बसतच नसेल तर मग जाऊ दे, आपला सिंपल गळा करून द्या, मला फार काही डिझाईनच्या नादी मी लागणार नाही. असे सुद्धा क्लायंट आपले असतात कारण ज्यांना अजिबातच डीप नेक म्हणजे 9.5-10च्या खाली डीप नेक चालत नाहीत. 9.5 म्हणजे खूप झाले. आता मी जे ब्लाऊज शिवते तो 9.5चा गळा आहे, त्याच्यामध्येच मी थोडीशी डिझाईन सांगितलेली, हलकासा डीप नेक घ्या म्हटलं, नाही म्हटल्या. डीप नेक होणार असेल मला ब्लाऊज तसा नको. हा आहे तो ब्लाऊज जो मी तुम्हाला सांगत होते. साडी या कलरची आहे, जांभळ्या कलरची पैठणी आहे, बारीक बारीक त्याच्यावरती बुट्ट्या आहेत, ब्रॉकेड सिल्कमध्ये सुंदर साडी आहे, नाजूक सुताची. आणि त्याला हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊजला, रेड ब्लाऊजला हा कलर द्यायचा होता. आणि गळा अजिबात डीप नको म्हणत होती आपली जी क्लायंट आहे ती. त्यानंतर हे जे आहे ते सिंगल लेस लावली तर जास्त त्याचा लुक चेंज होत नव्हता, म्हणून मग थोडंसं डबल लेस लावून आम्ही त्यांना दाखवलं. आणि डबल लेस लावल्यानंतर खरंच या ब्लाऊजचा लुक जो आहे तो सुंदर दिसतोय. आता डबल लेस मी लावतीये आणि तुम्हाला सुद्धा जर डबल लेस लावायची असेल तर प्रॉब्लेम तुम्हाला होत असेल तो नेमका कोणता मला असं वाटतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अगोदर माझ्याशी झालेल्या आहेत, त्याच्यातून मी पुढे गेलेलं आहे शिकत शिकत. म्हणून हे काम करताना नक्कीच मला तुमची आठवण येते की आपल्या ज्या नवीन सबस्क्रायबर ताई आहेत, बिगिनर्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे काही टिप्स खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. आता डबल लेस लावायची आहे, ती कशी लावायची, जास्त चिटकून लावायची म्हणजे बघा हे अगदी एवढी चिटकून लावायची आहे की थोडा गॅप सोडायचा, की जास्त गॅप सोडायचा, 1 इंचावरती गॅप सोडावा की अजून वाढवावा. खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असतील नक्कीच. सो त्याच्यावरतीच हा सोल्युशन म्हणून व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता इथे डबल लेस लावायचे आहे. तर डबल लेस लावताना आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला काही गोष्टी करून या सगळ्या अनुभवातून काही गोष्टी लक्षात येत असतात. जास्त जवळ लावली तर ती रुंद वाटते, त्याचा लुक इतका उठून दिसत नाहीये. जास्त लांब लावली तर बघा प्रॉपर त्याचा गळा जो आहे त्याचा नाजूकपणा आहे तो मोडला जातोय. म्हणून बघा लेस लावताना मी याला काय केलेलं आहे, अगदी थोडासा म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी आणि पाव इंचापेक्षा जास्त असा गॅप ठेवलेला आहे. म्हणजेच पाव इंच आणि 2 सूत म्हटलात तरी चालेल. आणि त्यामुळे ही लेस जी आहे लावलेली